नमस्कार, तुमचं स्वागत आहे। आज आपण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आता चर्चा करणार आहोत, कारण दिवसभर जवळजवळ एक मॅरेथॉन अर्थसंकल्प आपल्या राज्याचा त्यांनी सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती मोकळ्या गप्पा आपण त्यांच्याशी मारणार आहोत आणि नुसतं या अर्थसंकल्पाची जी प्रक्रिया होती ती तुमच्याकडनं समजून घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय अडसर निर्माण झालेल्या परिस्थितीत तुम्ही आज हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती ती तुम्ही नेमकी आज हाताळली कशी? नाही, खरं तर माझी अवस्था 10वीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थी ज्या भूमिकेत असतो त्या भूमिकेत मी आज आहे। अर्थसंकल्प सादर करायचा असेल तर साधारणतः 132 बैठका घ्याव्या लागतात। मी स्वतः विभाग स्तरावर जाऊन सर्वांच्या बैठका घेतल्या, त्यातून एक आपल्याला अंदाज येतो। उदाहरण सांगायचं असेल तर औरंगाबादमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा त्या ठिकाणच्या कॅन्सर संशोधनाची मागणी आली आणि आज मी त्याला 128 कोटी रुपये दिले। अशाच प्रसंगात जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो, कॅन्सरच्या संदर्भातली माहिती असेल, सीटी स्कॅन असेल, अनेक हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन आहे, आपण 31 दवाखान्यामध्ये आता सीटी स्कॅन देण्यासाठी 75-80 कोटी रुपये आपण देतो आहे। शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्यामध्ये मी अनेक शेतकऱ्यांना बघितलं की शेतकरी म्हणतात की आम्हाला दया दाखवू नका, सहानुभूती दाखवू नका। तुम्ही दया सहानुभूती दाखवणारे कोण? अरे आम्ही धान्य पिकवतो ते तुम्ही खाऊन तुम्ही मंत्री होता किंवा सरकारमध्ये बसता, तर तुम्ही आम्हाला दया सहानुभूती दाखवू नका। तुम्ही आम्हाला संधी द्या, आमच्या शेतीला पाणी द्या, उत्तम बी बियाणे द्या, तंत्रज्ञान द्या, बांधण रस्ते द्या, शेती रस्ते द्या, ग्राम रस्ते द्या, ऊर्जेची कनेक्शन द्या, विद्युत कनेक्शन द्या, विहिरी द्या, शेततळे द्या। अशा पद्धतीने जर तुम्ही आम्हाला मदत केली तर आम्ही एक बियापासून 100 ग्रॅम धान्य निर्माण करणारे आम्ही शेतकरी आहोत। आणि मग हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना मी समर्पित केला, शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प मांडला आणि भूमिका स्पष्ट आहे। 1,36,00,000 हे आपले कृषी खातेधारक आहे। यापैकी साधारणतः 67,00,000 खातेधारक हे 1 हेक्टरपेक्षा कमी आहे। मग मी समूह शेतीला प्रोत्साहन दिलं, 200 कोटी रुपये ठेवले की पथदर्शी प्रकल्प म्हणून समूह शेतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे। आपण 4,000 कोटीचं पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना आपण आणतोय। मराठवाड्यामध्ये आपण वॉटर ग्रीड करतोय, कारण मराठवाड्याला दर 3 वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो। असे अनेक निर्णय आपण या माध्यमातून घेतले। 2024 पर्यंत दुप्पट करायचं आहे, 2021 पर्यंत दुप्पट करायचं उत्पन्न। काय मार्गाने करणार? कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो विरोधकांचा मुद्दा होता, अगदी शिवसेनेचा सुद्धा हाच मुद्दा होता की कर्जमाफीचा काही ना काही निर्णय तुम्ही घ्यावा, तो निर्णय न घेण्यामागची तुमची कारणं काय? नाही, कर्जमुक्तीचा जो निर्णय आहे तो योग्य वेळी घेऊ असं आम्ही सांगितलं, आम्ही घेणार नाही असं कधीही म्हटलं नाही। पण आज या क्षणाला जर कर्जमुक्तीचा निर्णय घेतला या क्षणाला, तर मग आपल्याला पायाभूत सुविधा ज्या शेतकऱ्यांना द्यायच्या आहे त्यासाठी पैसा उपलब्ध होणार नाही। उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही कर्जमुक्ती करू, मग उत्तर प्रदेश एका राज्यात केंद्र सरकार कर्जमुक्ती करणार येणार नाही। काल शिवसेनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री आणि बाकी नेते जेव्हा माननीय अरुण जेटली साहेबांना भेटलेत तेव्हा आम्ही हेच सुचवलं की असा एक काहीतरी तुम्ही प्रस्ताव तयार करा, अशी योजना करा की ज्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा असेल आणि राज्याचा हिस्सा असेल। राज्य आपली तरतूद द्यायला तयार आहे, केंद्र आणि राज्य एकत्र येऊन आपण कर्जमुक्तीचा निर्णय घेतला पाहिजे। कारण याला फक्त काही राज्य जबाबदार नसतं, मागच्या सरकारची चुकीची धोरणं आहे की ज्या चुकीच्या धोरणातून आज अशा अवस्थेत आपण पोहोचलो। म्हणजे मग ती गंमत तर सांगितलीच पाहिजे की एकदा एक पिता जोर जोराने आवाज काढत म्हणतो, अरे तुला हे समजत नाही, कशी मार्क आहे तुला? आणि मग त्या मुलाची आई म्हणते, अहो ती त्याची मार्कशीट नाही, आज घराची साफसफाई करताना तुमची ही मार्कशीट सापडली। आज कर्जमुक्तीचे जे नारे देत आहेत किंवा ज्याच्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला, अर्थसंकल्प होऊ दिला नाही, त्या पवित्र सभागृहामध्ये कुठं गाणे म्हटलेत, कुठं नारे अशा पद्धतीचे दिले की त्या सभागृहाचा अवमान होईल। मी तर देवापाशी एवढंच म्हणे की विरोधकांना सद्बुद्धी दे। अशा पद्धतीने विरोधकांनी अर्थसंकल्प सारख्या एका महत्त्वाच्या विषयावर अशा पद्धतीची गंमत करणं। पण भाऊ तुम्ही जेवढा अर्थसंकल्प पूर्णपणे सादर केलेला आहे त्याच्या तुलनेमध्ये एक 6-6.5 कोटीची व्यवस्था त्या अर्थाने शेतकऱ्यांना अपेक्षित होती। जो इमिजिएट ज्याला आपण म्हणता येईल तात्कालिक लगेचच जो दिलासा मिळाला पाहिजे होता, तो दिलासा पण देण्याची भूमिका कुठेतरी हटवादीपणातून घ्यायची नाहीये म्हणून आहे की तुम्हाला त्याच्यात अधिक काहीतरी ठोस काही येणाऱ्या काळामध्ये काम करायचं नाही? आपण शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रामीण रस्त्याला आपण साधारणतः एकूण 1500 कोटी दिले, 950
975 कोटीच्या आसपास विद्युत कनेक्शनसाठी दिले. शेतकऱ्यांसाठी मागच्याही वर्षी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायचा तेव्हा तेव्हा आपण मदतीचा हात दिला. अर्थसंकल्पात 29,000 कोटीच्या आसपास मला वाटतं गेल्या वेळेला मागच्या वर्षी आपण 26,891 कोटी दिले बरोबर, होते. तेवढा शेती आणि आताही आपण शेती 8,250 कोटी सिंचन क्षेत्राला आपण देतोय. 1,000 कोटीच्या आसपास विद्युत क्षेत्राला देतोय. जलयुक्त शिवाराला मोठी रक्कम देतोय. ग्रामीण रस्त्याला आपण मोठी रक्कम देतोय. अशा मोठ्या रकमा, ग्रामीण स्वच्छतेला मोठी रक्कम आपण देतोय. मला वाटतं की आपण ग्रामीण भागाला केंद्रबिंदू ठरवून, कारण आपल्या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूरच राहील. आणि यासाठीच आम्ही राज्यात सत्तारूढ झालो. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मार्गाने आम्हाला थोडी जायचं आहे. पण हे खरं आहे की एका वर्षात सारं चित्र बदलण्याची क्षमता तर कोणाच सरकारमध्ये असू शकणार नाही. 15 वर्षाचे हे सारे प्रश्न आहे, समस्या आहेत. पण मी हा दावा निश्चित करू शकतो की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना जर विकासाची गाडी 10 किलोमीटरच्या वेगाने जायची, तर आता आमची मात्र 120 किलोमीटरच्या वेगाने जात आहे. आणि याला थांबवण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी आता काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आमच्या विकासाच्या गाडीला कुठेही थांबवू शकणार नाही. ते गमतीने म्हणतात की अच्छे दिन कब आएंगे. हे खरं आहे. एक मात्र ते सत्य बोलतात. अच्छे दिन किसानों के आएंगे, अच्छे दिन कामगारों के आएंगे, अच्छे दिन गरीबों के आएंगे, अच्छे दिन मध्यम वर्गीयों के आएंगे. कांग्रेस राष्ट्रवादी के तो बुरे दिन शुरू हुए, अब 25 साल तो इनके अच्छे दिन नहीं आ सकते. पण शेतकऱ्यांचं काय? कारण शेतकऱ्यांना तुम्ही म्हणताय की पायाभूत सुविधा आहेत, गेले पुढचे 1.5, 2, 3 वर्ष लागतील या सगळ्या सुविधा उभ्या राहायला. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं? नाही, त्यासाठीच म्हणून आपण साधारणतः 36.4% प्रायोरिटी सेक्टरचं कर्ज वाढवलं. 2,55,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण वाढवलं. कृषी विकास दरामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर जे -17% होतं ते आज +19.3% आहे. शेती क्षेत्रामध्ये क्रॉपमध्ये जी शेतीशी संलग्न आहे त्यामध्ये मागे -11.2% होतं ते आपण +12.5 आहे. तर याचा अर्थ काय? तुम्ही उत्पन्न पाहिलं तर मग कडधान्य असो, डाळीचा प्रकार असो, तेलबिया असो, तृणधान्य असो, सर्व याच्यात वाढ झाली. एक ऊस एवढा विषय सोडला, ऊसामध्ये मात्र पेरा घटला. पण बाकी साऱ्या क्षेत्रात उत्पादन जे आहे ते उत्पादन वाढलं. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी 700 कोटी रुपयाचा शुगर केन टॅक्स आज माफ करण्याचा निर्णय घोषित केला. 15, 16, 16, 17 ज्यातून ऊस उत्पादक जे शेतकरी आहे त्यांना मदत देण्यासाठी, त्यांना योग्य भाव देण्यासाठी जे ऊस उत्पादक साखर कारखाने त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करता येईल असे आपण अनेक निर्णय केले. आपल्यालाही माहिती आहे की आज मी मिल्क टेस्टिंग मशीनवरचा टॅक्स कमी केला. सॉईलच्या संदर्भात ज्या यंत्र आहेत त्याच्यावरचा टॅक्स 0वर आणला. की जे शेतकऱ्याशी संबंधित विषय असतील त्याला न्याय देता यावा. पण हे तितकंच खरं आहे. अर्थमंत्री म्हणून जर तुम्ही मला प्रश्न विचाराल की तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पावर समाधानी आहे का, तर मी समाधानी असू शकत नाही. कारण खूप मोठा असा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. तो दिवस ज्या दिवशी या राज्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, तो दिवस ज्या दिवशी भामरागडमध्ये असणारा झोपडीत राहणारा माझा आदिवासी बांधवापर्यंत मी वीज पुरवू शकेल, शुद्ध पिण्याचं पाणी पुरवू शकेल आणि त्याच्या शेतीमध्ये उत्पादित वस्तूला योग्य बाजारपेठ देऊ शकेल, अर्थमंत्री म्हणून मी तेव्हा समाधान मानेल. हा तर लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक एक टप्प्यात पुढे निघालो आहे. त्याच्यात आजचा अर्थसंकल्प म्हणजे एक टप्पा होता. पण एकूण म्हणजे ह्याच्यामध्ये तारेवरची कसरत असते अर्थसंकल्पाच्या वेळेला. आणि तुम्ही जसं म्हटलं की 136 बैठका तुम्ही त्याच्या आधी घेतलेल्या आहेत. पण कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की वनमंत्र्यांवरती तुम्ही अन्याय केलाय, तुमच्या पालकमंत्र्यांवरती तुम्ही अन्याय केलाय, तुमच्या चंद्रपूरवरती तुम्ही अन्याय केलाय? कारण एवढं सगळं राज्याचं सगळं सांभाळायचं. मला शेवटी अन्याय झाला की नाही हे त्या ठिकाणचे मतदार ठरवतात. मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ज्याबद्दल मी गमतीने म्हणालो सुद्धा की सेवाग्राम जिथं 1933 ते 1948 पर्यंत महात्मा गांधीजींचा आश्रम, तिथं ते निवास करायचे आणि तिथून क्विट इंडियात सगळे जाव, डू ऑर डाय, देशाच्या स्वातंत्र्यासाठी महामंत्राचं घोषणा व्हायची. त्या सेवाग्रामसाठी जो आराखडा 266 कोटीचा केला, मागच्या वर्षी मी 25 कोटी दिले, यावर्षी 93 कोटी दिले. महात्मा गांधींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की काँग्रेसचा जन्म स्वातंत्र्यासाठी आहे, सत्तेसाठी नाही. काँग्रेसचा जन्म हा सत्यासाठी आहे, सत्ता प्राप्तीसाठी नाही. काँग्रेस विसर्जित करा.
महात्मा गांधींचं आजच्या काँग्रेस नेत्यांनी तर कधी ऐकलंच नाही, पण वर्धा जिल्ह्यातील मतदारांनी ऐकलं. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, 6च्या 6 नगरपालिका काँग्रेसमुक्त केल्या, 8च्या 8ही पंचायत समित्या काँग्रेसमुक्त झाल्या आणि या 21 तारखेला जिल्हा परिषदही काँग्रेसमुक्त होत आहे. ज्या चंद्रपूर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत आमच्याकडे आलं. आज 56 पैकी 36 जिल्हा परिषद सदस्य माझ्याकडे आहे, 15 पैकी 11 पंचायत समित्या आमच्या ताब्यात आल्या, नगर परिषदा आमच्या निवडून आल्यात, कारण तिथं आम्ही विकास करतो, सरकारवर त्यांचा विश्वास आहे. वनमंत्री म्हणून आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी मी 2 कोटी वृक्ष लावण्याचा निर्णय केला, 2,83,00,000 लावले, लिम्का रेकॉर्ड बुकमध्ये नाव आलं. आज वन विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारा की वन विभागाचा कर्मचारी फक्त एक सरकारी नोकरीत काम करत नाही, तर तो पगारासोबत आज वन विभागात काम करण्याचा आनंद सुद्धा प्राप्त करतोय, समाधान सुद्धा प्राप्त करतोय. यावर्षीचंही टार्गेट आम्ही ठरवलं आहे की 3 कोटी आणि 1 कोटी असे 4 कोटी वृक्ष आम्ही लावणार आहोत. वन विभागामध्ये आम्ही नवीन योजना प्रस्तावित केल्या. वन्य प्राणी आणि मनुष्य असा जो संघर्ष आहे, हा संघर्ष कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांचं नुकसान कमी व्हावं, या अगोदर मी शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याचा GR काढला. जे डोमेस्टिक जनावरं हल्ल्यात मरायचे 10,000 रुपयेपर्यंत मदत होती, ती मी 25,000 केली. पण भाऊ, या सगळ्याच्या बरोबरीने म्हणजे लोककल्याणकारी एक जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळे करता म्हणताय, पण त्याबरोबर पुन्हा एकदा जो तुटीचा अर्थसंकल्प आहे, 4,500 कोटीची साधारणतः तूट आहे, नेमकी कशामुळे ती तूट आली असं तुम्हाला वाटतं? रेव्हेन्यू जो आहे, महसूल जो आहे तो मिळवण्याच्या दृष्टीने अडचणी यावेळेला कुठल्या होत्या? आणि खास करून जो निर्णय अलीकडे सुप्रीम कोर्ट आणि ह्या सगळ्या आल्या, दारूबंदीच्या संदर्भातनं काही हायवेवरती हॉटेल्स बंद झाली, या सगळ्याचा परिणाम या रेव्हेन्यूच्या याच्यावरती साईडनी झाला, महसूल कमी होण्यामध्ये झाला? नाही, असं आहे की आपलं जे कराचं उत्पन्न आहे हे तर आपल्या राज्याची शक्ती मोठी आहे, पण सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्हीही प्रश्न विचारता तेव्हा काय प्रश्न विचारता? आज जो प्रश्न साधारणतः एक समान आहे सर्वांचा, तो म्हणजे 50% खर्च झाला. म्हणजे सर्वांचं लक्ष कशावर असतं? खर्च झाला पाहिजे. खरं तर तो 50% खर्च हा डिसेंबरपर्यंत खर्च होईल, चिंता नाही. पण जेव्हा कोणी मीटिंगमध्ये आम्ही जातो तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा एखादा पालकमंत्री असेल तो प्रश्न विचारतो, हो तुमचा खर्च अजून झाला नाही. खर्चावर आपण लक्ष कॉन्सन्ट्रेट करतो. आणि उत्पन्नाच्या साईडचा जो आपण काही आढावा घ्यायला पाहिजे तो 3 महिने 6 महिन्यात घेतो. म्हणून यावर्षी एक मूलभूत बदल मी केला की दर आठवड्याला उत्पन्न साईडचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे. बुधवारचं 3 ते 5 अधिवेशनानंतर मी ब्लॉक केलं आणि सर्व अधिकाऱ्यांना ब्लॉक करायला सांगितलं की 3 ते 5 तुम्ही दुसरं काहीही काम करायचं नाही, उत्पन्नाचा आढावा घेतला पाहिजे. कारण राज्याचं उत्पन्न आपण जर वाढवलं नाही तर मग या पायाभूत सुविधा निर्माण कशा करता येईल? आता प्रश्न राहिला महसुली तुटीचा. महसुली तूट यावर्षी यासाठी येत आहे कारण आपण भांडवली खर्च वाढवतोय, भांडवली गुंतवणूक वाढवतोय. यावर्षी आपण 35,000 कोटी भांडवली खर्च करण्याचा निर्णय केला. मग अशा प्रसंगामध्ये महसुली तूट वाढणारच आहे. महसुली तूट शून्यावर आणायचं असेल तर सोपी आहे, मी खर्चच करायचा नाही, महसुली तूट शून्यावर येईल. पण खर्च न करता विकास कामाची गती थांबवून मला वाटतं की महसुली तुटीचा जास्त विचार न करता महसुली तुटीच्या माध्यमातून जर मी विकास करू शकलो तर माझं राज्याचं उत्पन्न वाढेल, रोजगाराच्या संधी वाढतील, लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि आपल्याला जे महाराष्ट्र हा भूकमुक्त, विषमतामुक्त आणि रोजगारयुक्त करायचा आहे त्या दिशेने आपला प्रवास होईल. पण मग त्या दिशेने उद्योगांना काय केलं? उद्योगांनी साधारणतः 2,600 कोटी आपण आता प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिलं. 1,000 कोटी विदर्भ मराठवाड्याच्या उद्योगांसाठी आपण दिलं. स्किल डेव्हलपमेंटमध्ये मोठं लक्ष देतोय. 28 कंपन्यांसोबत CSR फंडातून आपण ज्या ITI आहे त्याला आधुनिक करण्याचा निर्णय केला आहे. उद्योगाच्या संदर्भातही आपण मोठे निर्णय केले. पण तुम्हाला वाटतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योग येण्यासाठी किंवा उद्योगाच्यासाठी जी वातावरण म्हणजे सिंगल विंडो असेल किंवा या प्रकारचे जे गुड गव्हर्नन्सच्या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या होतील? ह्या सगळ्या ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आम्ही अनेक निर्णय केले. आजही आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काही निर्णय केले. मला असं वाटतं की उद्योगपतींना तुम्ही झोपेतून सुद्धा जागा करत विचारलं की या देशामध्ये कोणत्या राज्यात जायची तुमची इच्छा आहे तर तो महाराष्ट्राचंच नाव घेईल. कारण महाराष्ट्रामध्ये उद्योगाला अनुकूल असं वातावरण आहे आणि या अनुकूल वातावरणातूनच आपण मागेही पाहिलं की जेव्हा इथं केंद्र सरकारने उद्योगाच्या संदर्भामध्ये कॉन्फरन्स एकत्र केली होती आणि तेव्हा सर्वात जास्त लोकांनी MOU केले ते महाराष्ट्राशी केले. पण पुन्हा म्हणजे हा जो अर्थसंकल्प होतो एका अर्थाने वेगळा होता कारण GST जो सगळा येणार आहे जुलैच्या दरम्यान आणि त्यावेळेला जी सगळी
त्याच्या आधीची जी तयारी करायची ती पण खूप मोठी तयारी असणार आहे. त्या तयारीसाठी तुम्ही नेमकं काय केलं आणि त्याच्यासाठी म्हणजे ती आहे म्हणून विरोधक आज म्हणालेत की जूनपर्यंत दिलंय बाबा आपलं काही कर सवलती दिल्या आहेत कारण जीएसटी मध्ये ते नसणारच आहे म्हणून देऊन टाकल्यात असं अशी त्याच्या नाही, मागची पण भावना होती. असं आहे की मी कर वाढवला नाही, मी फक्त दारूवरचा कर वाढवला आणि ऑनलाईन लॉटरीवरचा कर वाढवला. मी 1 रुपयाची कर वाढीचा प्रस्ताव दिला नाही. हे खरं आहे की 1 जुलैपासून जीएसटी लागणार आहे, पण यापैकी दारू हा काही जीएसटीचा विषय नाही. मी दारूवरचा कर वाढवला, त्याचं उत्पन्न आम्हाला वर्षभर असणार आहे, ते काही 3 महिन्याचं उत्पन्न नाही आहे. पण जीएसटी आल्यानंतर आपल्या राज्याचं वैशिष्ट्य काय आहे, तो देशाच्या GDP मध्ये आपला 15% हिस्सा आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये 19.68% हिस्सा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्याचा उल्लेख माननीय अरुण जेटली साहेबांनी अतिशय गौरवाने केला की देशाचा जो क्रमांक आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये तो जगात 9व्या क्रमांकावर होता, तो 6व्या क्रमांकावर आला. या 6व्या क्रमांकामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. आज या देशामध्ये जितकं उत्पादन होतं, जे औद्योगिक क्षेत्र आहे यामध्ये आमचा वाटा 20.5% आहे. याचा अर्थ 1/5 हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. औद्योगिक वातावरण उत्तम आहे. मला वाटतं की जीएसटीच्या नंतर सुद्धा आपल्या राज्याचं उत्पन्न वाढेल. आता जीएसटीमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या अर्थसंकल्पाचे 2 वैशिष्ट्य होते. एक, जीएसटी 1 जुलैपासून लागणार आहे आणि दुसरं, प्लॅन नॉन प्लॅन आम्ही एकत्र केला. पण हा एकत्र करतानाही लोकांच्या मनात संदिग्धता राहू नये, कारण साधारणतः अशी संदिग्धता राहते. पहिला जेव्हा आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा मागच्या सरकारचा 51,222 कोटीचा साधारणतः प्लॅन बजेट होतं. मग मी आल्यावरती 54,999 कोटी आणि मागच्या वर्षी 56,997 कोटी. यावर्षी ते आपण 62,000 समथिंग 800 कोटीच्या जवळपास आपण प्लॅन बजेट केला. याचा अर्थ त्यामध्ये 10% पेक्षा जास्त वाढ केली आहे आणि मला वाटतं की यातून आपण आपली रोजगार, कृषी क्षेत्रामधल्या पायाभूत सुविधा आणि राज्यातल्या पायाभूत सुविधा वाढवत आपला विकास दर जो 5.4% मागच्या सरकारमध्ये होता तो आपण 9.4% नेला. त्यामध्ये उपाय निश्चितपणे अजून जास्त वाढेल. त्यामध्ये जो नगर परिषद आणि महानगरपालिकांपर्यंत जो निधी आवश्यक होता जाणं किंवा त्यासाठीची जी तरतूद आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये कशी केली आणि खास करून 7व्या वेतन आयोगाचा उल्लेख तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये कुठे दिसत नाहीये, तो बेर कसा करणार? नाही, मला वाटतं 7व्या वेतन आयोगाचा उल्लेख मी अर्थसंकल्पात बोललो, पण की 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भात समिती तयार झाली. 5व्या वेतन आयोगामध्ये जो कालावधी होता किंवा 6व्या वेतन आयोगामध्ये जो कालावधी लागला तो 7व्या वेतन आयोगात लागणार आहे साधारणतः, की त्याला समिती नेमावी लागते. त्याचा भार जो आहे तो भार कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, आत्ता किती द्यायचा आहे, नंतर किती द्यायचा आहे, तर याबद्दल ती सर्व जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे यांच्याशी चर्चा करून तो निर्णय होतो. मग 7वं वेतन आयोग तर आपल्याला द्यावंच लागेल, कर्जमुक्ती द्यावीच लागेल आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी करतो. मग ह्या सगळ्यासाठी तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये साधारणतः एक 15-20 हजार कोटी जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही तरतूद कशी होणार राज्य? नाही, मी ही तरतूद किंवा आपण कर्ज काढायचं राज्याने? नाही, ही मी तरतूद करण्यासाठीच सांगितलं की हे एक चक्र आहे. तुम्ही जास्त पायाभूत सुविधा निर्माण करा, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा, तर मग त्यातून विकास दर वाढतो. विकास दर वाढवलं की उत्पन्न वाढतं. जर मी अजून 2% माझा विकास दर वाढवला तर साधारणतः एक 40-50 हजार कोटीचं उत्पन्न राज्याचं वाढू शकतं. मग अशा प्रसंगी विकास दर वाढवण्याचा प्रयत्न करणे, नॉन टॅक्स रेव्हेन्यू जास्तीत जास्त जमा करण्याचा प्रयत्न करणे, ज्या संदर्भात मी अर्थसंकल्पाच्या भाषणात सांगितलं की मला करेतर महसूल जो आहे तो वाढवायचा आहे आणि तो वाढवण्यासाठी मग अनेक वर्षापासून असणारे जे दंड आहे, अनेक वर्षापासूनची जी शास्ती आहे त्याच्या दरामध्ये असणारी वाढ असेल, अशा दृष्टिकोनातून मला काम करावं लागेल. आणि असा जर निर्णय आम्ही कल्पकतेने केला तर मला वाटतं की आपण एक मोठी रक्कम घेऊ शकतो. आज मोठ्या प्रमाणावर सरकारकडे जमिनी आहे, जमिनी विकायची आवश्यकता नाही आहे, पण या जमिनी मी कुठं त्याचा योग्य पद्धतीने TDR असेल, त्याच्या FSIचा विचार करून किंवा काही ठिकाणी आम्ही 100 वर्ष झाले जमिनी लीजवर दिल्या, पण त्यातून आपल्याला उत्पन्नच होत नाही. आज आपल्याला माहिती आहे की रेसकोर्स आहे, रेसकोर्स फार 1-2 रुपयांनी लीजवर दिला गेला, तिथे एक लग्न लागतं तर 25 लक्ष रुपये त्याची फी आहे. मग याच्यामध्ये राज्याचा हिस्सा कुठे आहे? असे छोटे छोटे निर्णय जरी आपण केले तर त्यातून एक मोठा हिस्सा राज्याला येईल. यावर्षी शेती उत्पन्न वाढलं, जसं मी मग सांगितलं की जे -17.5% होतं ते आता 19.3% झालं आणि त्यातून सुद्धा साधारणतः जे मागच्या वर्षी मूल्य होतं त्यापेक्षा जास्त पैसा शेतकऱ्यांच्या हातात आला. तर अशी अर्थव्यवस्थेला चालना नक्कीच मिळेल. भाऊ, यावेळेला सगळ्यात मोठा पुन्हा शेतीचा कर्जाचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये खास करून शेतकऱ्यांना अपेक्षा खूप वाढल्या होत्या.
गेल्या 2 दिवसात आम्ही ज्यावेळेला आमच्या चॅनलवरनं सगळ्या प्रतिक्रिया घेतोय, सगळ्यांच्या अपेक्षा अशा आहेत की काहीतरी होईल, काहीतरी होईल. ते जर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर त्यांची निराशा होते. आजही तुम्ही आत्ताही सांगू शकता का की काहीतरी नक्की होणार आहे, पण नेमकं कसं होणार आहे, किती दिवसात होणार आहे, त्याच्यासाठी सरकार म्हणून तुम्ही काय करतायत? मुख्यमंत्री असतील, तुम्ही असतील, बाकीचे वरिष्ठ मंत्री असतील, काहीतरी याला एक युद्ध पातळीवरती या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत काहीतरी एक मेसेज देण्याचं काम तुम्ही करणार आहात? मला वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न हे आमच्यासाठी राजकारणाचा भाग नाही, हृदयातून काम करण्याचा भाग आहे. कारण ज्या शेतकऱ्याचं रोज सकाळ दुपार संध्याकाळ ताटामध्ये अन्न खातो त्याच्यामागे शेतकऱ्याचे कष्ट आहे. शेतकरी असा एकच वर्ग आहे की ज्याला प्रामाणिकता प्रामाणिकता आणि प्रामाणिकता याशिवाय दुसरा पर्याय नाही. उद्या मी मंत्री म्हणून 4 दिवस कार्यालयात न जाता फाईल्स तशा तुंबून राहू शकतात, पण शेतकऱ्यांनी असा विचार केला की नाही, मी आता जेव्हा मला पेरणी करायची आहे तेव्हा मी पेरणी करणार नाही, मी 2 महिन्यांनी आराम करेन. मला रोवणी करायची आहे तेव्हा मी करणार नाही, तर पीकच येणार नाही. त्याला कडक उन्हात आणि कडक उन्हामध्ये नांगर मखरणी तो काय एअर कंडिशन ट्रॅक्टरमध्ये बसून करतो का? मी मंत्रालयात एअर कंडिशन चेंबरमध्ये बसून काम करू शकतो. आता शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये प्रामाणिक 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 हाच शब्द आहे. मग त्या शेतकऱ्यांना सुद्धा मी आपल्या माध्यमातून सांगतो की हाच प्रामाणिक शब्द आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय करताना भूमिका घेताना आमच्या हृदयामध्ये आहे की शेतकऱ्यांचं आयुष्य बदलावं, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावे आणि शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करतोय. मग ते समूह शेतीचा निर्णय असेल, विजेचं कनेक्शन असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, पायाभूत सुविधा असेल, शेतीचं यांत्रिकीकरण असेल, शेतीला इतर माध्यमातून पाणी देण्याचा विषय असेल, आता तंत्रज्ञानाच्या विषयामध्ये आम्ही काम करतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यामध्ये बदल केला. आता डायरेक्ट आपल्याला शेतमाल हा आपल्याला माहिती आहे विधानभवनाच्या समोर रविवारी बाजार भरते. आता मी कोल्ड व्हेकल देण्याची निर्णय केला की अशा ज्या कंपन्या भाजीपाला विकतात त्यांना आम्ही छोटंसं जसं कोल्ड स्टोरेज असतं तर गाडीवरचं कोल्ड स्टोरेज देण्यासाठी सुद्धा आज मी योजना घोषित केली. वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्याला मी 25 कोटी रुपये हे फेन्सिंगसाठी देण्याचा निर्णय केला. 100% गॅस देण्याचा निर्णय केला. आवश्यकता तेव्हा तिथं निधी आपण वाढवू. एखाद्या अतिआवश्यक ठिकाणी निधी वाढवायचा असतो आणि जिथं कमी आवश्यकता आहे तिथं निधी कमी करता येईल, पण या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहे. जी थकबाकी वाढलेली आहे म्हणजे एकूण कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, मोठे नेते असतील राज्यातले, या सगळ्यांकडे करोडो रुपयाची थकबाकी आहे. किमान ह्या थकबाकीतनं काहीतरी करण्याचा उद्देश येणाऱ्या काळात तुमच्या डोक्यात आहे का? आणि खास करून शेतीच्या म्हणजे जो आता थकबाकीदार शेतकरी आहे त्या थकबाकीदार शेतकऱ्याच्या मागे ज्या पद्धतीनं लागले सगळी यंत्रणा लागले, वेगवेगळ्या प्रायव्हेट ज्या काही मनी लेंडर्स आहेत ते त्याच्या मागे लागलेले आहेत, हे सगळं थांबण्यासाठी तुम्ही काहीतरी करणार आहात का? नाही, आम्ही त्या दृष्टिकोनातून जसं सांगितलं की त्या कर्जाच्या शेतकऱ्यांना कर्जाचा किंवा पतपुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि 10 लाख कोटी केंद्राने यासाठीच घोषित केले आहे आणि त्याचा हिस्सा राज्याला म्हणजे अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी नाही म्हणून त्यांनी नाराज व्हायचं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, कर्जमुक्ती देऊन शेवटी 1,36,00,000 यापैकी 30-31 लक्ष शेतकरी हे या कर्जाच्या विळख्यात सापडले आहे. बाकीचे शेतकरी कर्ज भरतच आहेत. हे 31 लक्ष शेतकरी हे या कर्जाच्या चित्रातून बाहेर पडता कामा नये एवढी काळजी सरकार घेणार आहे. आणि यासाठीच आपण कधी कर्जाचं पुनर्गठन करून देतो, व्याजाची सवलत देतो, व्याज आपण भरतो आणि यामुळे शेतकरी उद्या कर्जमुक्ती याचा अर्थ काही बँकांना फायदा असा होत नाही ना की बँका ज्या आहेत त्यांना पैसे देऊन दिले, शेतकरी तसाच आहे. त्याला बियाण्यासाठी पैसे नाही, त्याच्यासाठी सिंचनाची सोय नाही, त्याच्या विहिरीवर विजेचं कनेक्शन नाही, मोटर पंपासाठी पैसे नाही. तर मला वाटतं अशी कर्जमुक्ती फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला अपेक्षित आहे, शेतकऱ्यांना नाही. शेतकरी सुद्धा SMS माध्यमातून आम्हाला सांगतात की आम्हाला कर्जमुक्ती ही आज देऊ नका, आज पहिलं पायाभूत सुविधा द्या. आम्ही आमच्या पायावर कर्ज भरण्याची ताकद आमच्यात आहे, आम्हाला तुम्ही कमी लेखू नका. यामध्ये शिवसेनेनी यावेळेला जी भूमिका पार पाडली होती की त्यांचा हट्टच होता, कसं मनवलं तुम्ही सगळ्यांनी? नाही, शेवटी संवादातून त्यांच्या मनात असं वाटत होतं की आम्ही कर्जमुक्ती देणार नाही, पण आम्ही कर्जमुक्ती देणार आहोत. उद्धव साहेबांपर्यंत आम्ही भूमिका पोहोचवली. तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. शिवसेनेची आग्रही भूमिका, भाजपच्या आमदारांची आग्रही भूमिका आणि शिवसेना भाजप आम्ही एकत्र सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या भाजपच्या आमदारांचा भूमिकेचा आम्ही सन्मान करत कर्जमुक्ती देणार हे सांगितलं. आणि मी गमतीने हेही म्हणालो की आपण नारे देऊ शकता, मंत्री म्हणून मी नारे देऊ शकत नाही, पण मेरे मन की बात अगर सुनोगे तर माझं हृदय सुद्धा कर्जमुक्तीच्या बाजूनी आहे.
नक्की किमान किमान कर्जमुक्तीच्या बाजूनी हृदय असणारे अर्थमंत्री आपल्याकडे आहेत, ही जमेची बाजू आहे. आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की अशा येणाऱ्या काळामध्ये जो कठीण काळ जरी असला तरी आशा सोडू नका, काही तर काही सरकार नक्की करेल. आणि सरकारने केलं नाही तर माध्यम म्हणून आम्ही सरकारच्या नक्की मागे राहू या सगळ्या विषयासाठी, कारण कुठेतरी लगेचचा दिलासा भाऊ शेतकऱ्यांना आपल्या मिळाला पाहिजे ही परिस्थिती. आणि त्या पार्श्वभूमीवरती आता जो अर्थसंकल्प झाला त्याच्यातल्या ज्या ठळक घटना ज्या होत्या त्या त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.